महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सलमान खान उद्धव ठाकरे से ज्यादा हिंदू है ऐसा मानता हूं मैं, क्योंकि उसने हिम्मत तो दिखाई आरएसएस के कार्यक्रम में आके, उन्होंने उधर बैठने की हिम्मत तो दिखाई। पर ये उद्धव ठाकरे साधारण राहुल गांधी के सामने अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बोलने की भी हिम्मत रखता नहीं है। इसलिए मुझे लगता है सलमान खान उद्धव ठाकरे से ज्यादा बड़ा हिंदू। सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेवर प्रहार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती कार्यक्रमाची व्याख्यानमाला। भाजप नेते नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार, नेमकं काय म्हणाले? सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू निघाला असं म्हणत मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षपूर्ती निमित्त खास व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। या 2 दिवसात अनेक कलाकार, खेळाडू आणि दिग्गजांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती। विशेष म्हणजे सलमान खानची उपस्थिती लक्षवेधी ठरली। सलमान खानला आरएसएसच्या कार्यक्रमात पाहताच अनेकांनी टीकेची झोड उठवली, तर काहींनी सलमान खानचं कौतुक केलं। या मुद्द्यावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले। सभेत पत्रकारांच्या प्रश्नांवर नितेश राणे म्हणाले, सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू आहे। उद्धव ठाकरेंना खरंच तपासायची गरज आहे की ते खरंच हिंदू आहेत की नाही। सलमान खानने सरसंघचालकाच्या कार्यक्रमात किमान उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली। उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर किंवा स्वतःचे वडील बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत दाखवतील का, हे उद्धव ठाकरेंना विचारा, असा घणाघात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला। सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेत भाषेबद्दल आग्रही राहणे आणि त्यासाठी आंदोलने करणे हा एक आजार आहे असं वक्तव्य केलं होतं। भागवत यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी यावेळी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला। जेव्हा परराज्यातून येणाऱ्या झुंडी स्थानिक संस्कृतीला थेट नाकारतात, भाषेचा सर्रास अपमान करतात, तेव्हा रोष निर्माण होतो। या गोष्टीला आजार म्हणणे चुकीचे आहे असं राज ठाकरे म्हणाले। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत पडायचं कशाला, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली। मी स्वतः त्या कार्यक्रमात उपस्थित होतो। त्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या विषयावर विचार मांडले। याबाबत ज्यांनी राज ठाकरेंना माहिती दिली त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे। मोहन भागवत यांनी आपल्या राष्ट्रीय भाषेवर अभिमान असला पाहिजे, त्या राज्यातील भाषेचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं। जिथे जातील तिथे लोकांना कळेल अशा भाषेचा मोहन भागवत यांनी वापर केला। त्यांनी बंगळूरचं उदाहरण दिलं, तिथे त्यांनी भाषणात इंग्रजी भाषेचा वापर केला। राज ठाकरेंनी ट्विट केलं, पण त्यांनी हे ट्विट कधी मदरसा समाजातील मौलवीला केलेलं नाही। अजान मराठीत म्हणा असं कधी ते म्हणाले नाहीत, असं नितेश राणे म्हणाले। इसलिए मैं राज ठाकरे जी को बोलूँगा, शायद उनको जो इन्फॉर्मेशन मिला है वो शायद गलत होगा। उन्होंने यही हिम्मत जो उन्होंने सरसंघचालक के विरुद्ध में ट्वीट किया, यही हिम्मत मालेगांव में जब भी उसने कोई वो जो चुनी हुई जो लोक प्रतिनिधि है, पार्षद है, जब उसने कैसा हराया बोला, तभी ये ना राज ठाकरे बाहर आए, ना उद्धव ठाकरे बाहर आए, ना उनके बाकी चेले चपाटे बाहर आए। सारी की सारी हिम्मत ये सब हिंदुत्व के विरोध ये क्यों करते हैं? कभी हिम्मत मालेगांव में जाके करो, उमरा में जाके करो। जब उसने बोला इतना हरा किया, तभी क्यों नहीं बोला कि इसको भगवा करना चाहिए? सलमान खान उद्धव ठाकरे से ज्यादा हिंदू है ऐसा मानता हूं मैं, क्योंकि उसने हिम्मत तो दिखाई आरएसएस के कार्यक्रम में आके, उन्होंने उधर बैठने की हिम्मत तो दिखाई। पर ये उद्धव ठाकरे साधारण राहुल गांधी के सामने अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बोलने की भी हिम्मत रखता नहीं है। इसलिए मुझे लगता है सलमान खान उद्धव ठाकरे से ज्यादा हिंदू। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।